भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातीर तुका म्हणी निवांत राही पाहिले पाही परतो आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणो रघुबर विमल जसो जोदायक फल जा बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोही बरा लौकिक. प्रस्तुत काल्याच्या चिंतनासाठी काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराया तुकोबरायांचा चार चरणाचा गवळणपर प्रकरणातील हा अभंग आहे. भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुमाऊली आशीर्वादाने श्री नरसिंह स्वामी दत्त प्रसन्न अखंड हरिनाम सप्ताह मौजे लाडोळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या पवित्र स्थळी कार्यक्रमाचे नियोजन आहे. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व परम भाविक मंडळी एकत्र येऊन आपण सर्वांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलं. खरं तर या कार्यक्रमामध्ये ज्यांचं विशेष असं महत्त्व आहे श्रीमान दत्ता महाराज गुंड आहेत.
आणि शशिकांत महाराज गुंड, भैया खोले. दत्त महाराजांच्या मागच्या वर्षी जिथे दत्त ठिकाण आहे तिथे आम्ही गेलो होतो आणि मध्यंतरी एकदा फोनवरती बोलणं झालं होतं. सर्व महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळ, महिला कीर्तनकार मंडळी एकत्र आणून आपण भव्य स्वरूपातील महिला कीर्तन महोत्सव घडवून आणला. आज काल्याची सेवा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रामस्थ मंडळानं नियोजन केलं, या गोष्टीचं कौतुक आहे. शशिकांत महाराज खूप दिवसापासून, अगदी तारीख दिल्यापासून संपर्कामध्ये आहेत आणि आम्ही रात्री पोहोचेपर्यंत संपर्कात राहिले. गायनाची गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण आकाश महाराज आहेत. आणि दुसरे नाव काय बाळा? गणेश महाराज. गोड गाता तुम्ही. मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण अमर महाराज, खूप सुंदर अमर महाराज. आणि हरिभक्तपरायण मृदंगाचार्य जामवंत महाराज, आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो. जामवंत महाराज एक सज्जन व्यक्तिमत्व आहे. नेहमीच या भागामध्ये आम्ही कुठेही कीर्तनाला येऊ दे, एक आदर, आपलेपणा, वाजवणंही सुंदर आहे. जामवंत महाराज आहेत, आदी करून सर्व मंडळी. आणि गायनाची फार गोड अशी साथ देणारं आमचं लेकरू. महाराष्ट्रामध्ये आमच्या वैष्णवीताईचं खूप मोठं नाव आहे. अगदी महिला गायिकेमध्ये एक नंबरला कोण, तर एकच नाव आहे, वैष्णवीताई करंडे. वैष्णवीताईंसाठी जोरात टाळी. आणि विशेष एक कौतुकाची गोष्ट सांगते की आता येणाऱ्या जूनपासून वैष्णवीताईकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू होते. नगरमध्ये नेप्टी नाका, म्हणजे जिथे नवीन बायपास झालेला आहे तिथे वैष्णवीताईंची रोटस संस्था आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मुलींसाठी कीर्तन, भजन आदी करून सर्व आध्यात्मिक वारकरी अभ्यासक्रम. अगदी वैष्णवीताईचे मालकसुद्धा कीर्तनकार, भागवत कथाकार आहेत. तर सर्व मुलीला जर कीर्तन, भजन या सगळ्या गोष्टी शिकायचं असेल, या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जायचं असेल, तर वैष्णवीताईकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आता जूनपासून चालू होते. आणि तुम्हाला कुणाला संपर्क करायचा, 7 दिवसापासून आता वैष्णवीताई तुमच्या गावात आहे. एक जवळून ओळख, एक जवळ आपलेपणा निर्माण होत असतो 7 दिवसामध्ये. तर वैष्णवीताईशी तुम्ही संपर्क करून तुमची एखादी मुलगी जर शिकवायची असेल तर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचं शूटिंग आहे. यूट्यूब चॅनल कुठलं आहे? नामाचा गजर लातूर हे यूट्यूब चॅनल आहे. त्या दादाचं देखील कौतुक आहे. नामाचा गजर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ही कीर्तनं पाहायला मिळतील. पुणे हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्तपरायण सुरेश महाराज. सर्व छोटे छोटे वारकरी आहेत. कुठल्या संस्थेतले आहेत का जामवंत महाराज? केदार महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे विद्यार्थी आहेत. या लेकरांसाठी, यांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा टाळी वाजवूया. वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार आहेत. आणि या छोट्या छोट्या मुली संस्थेतल्या आहेत का गावातल्या आहेत? संस्थेतल्या. कुठली संस्था आहे? केदार महाराजांचीच मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या लेकरांचं कौतुक आहे. तुळस घेतलेल्या ताई, विनेकरी भाऊ, सर्व महिला टाळकरी. आनंद वाटतोय. माझी विद्यार्थिनी भक्तीताई सुसलादे. गोड आवाज आहे लेकराचा, फार बारीक आणि सुरेल आवाज. वैष्णवीताई जेव्हा संस्थेमध्ये होत्या त्यावेळेला वैष्णवीताईनं खूप संस्थेचं नाव गाजवलं आणि आता संस्थेचं नाव पुढे घेऊन जाण्याचं काम आमची भक्ती करते आहे. भक्तीचाही गोडकंठ आहे, फार सुंदर. आणि गोरोबा काकांची झाकी इथे बनवलेली बाबा मागच्याही वर्षी तुम्ही होता. हा, खूप आनंद वाटला. आता तुम्ही जे झाकी दाखवलेली आहे त्याच्यावर वैष्णवीताई भजन म्हणतील. एक नवलाची गोष्ट ऐकायसाठी. नवलाची गोष्ट ऐक बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने
भाव आहे, जी चिकाटी आहे, त्या गोष्टीला माझं वंदन आहे. नाही तर या वयामध्ये माणसाला घरदार सोडून कुठं बाहेर जाणं होत नाही, एवढं तर हालचाल करणं शक्यच नाही. पण याही वयामध्ये ही सगळी वयस्कर माणसं अगदी नाचून याच्यामध्ये आनंद घेतात. याचा अर्थ ही परमार्थिक ऊर्जा आहे. म्हणून बाबांच्या या अंतकरणातल्या भक्तीला, या सद्भावनेला माझं वंदन. आणखी सर्व गावातील परमभाविक मंडळी, कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी, राजकारण, समाजकारण, अर्थ, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारे मंडळी, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, या सगळ्यांच्यामध्ये वेळ न घालवता, कारण एवढा घाम फुटतोय तुम्हाला काय सांगू. आता तुमची स्थिती मला कळते. वरून एवढं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये घामेजून गेलेला आहात. त्याच्यामुळे तुमचं जास्त लक्ष घामाकडे जाणार नाही, कीर्तनाकडे जाईल, याची काळजी घेत कीर्तन सांगतात. विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये, या गवळणीमध्ये एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण तिच्या अंतकरणातला भाव मांडलेला आहे. त्या गवळणी, जी गवळण स्वतःला विसरली, महाराज तिला म्हणतात, बाई तू घरी जाते. म्हणते, माझं चित्त श्रीहरीने हरण केलंय, हरिणे माझे हरिणे चित्त, मी व्यवहार विसरलेले आहे, भारवित्त विसरले. अशा स्थितीमध्ये मी घरी कशी जाऊ, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, लोक मला नावं ठेवतील. माझ्या अवस्थेबद्दल बाहेर सांगू नका बरं महाराज, का पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. महाराज म्हणतात, नको काळजी करू, तो का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परत होणे. असा या अभंगाचा अर्थ आहे. याच्यावर विस्तार करायचा आहे. काम कुठलंही असू द्या माझ्या ताई दादांनो, त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. आपल्या या छोट्याशा लाडोळे गावामध्ये दत्त उपासनेचा ध्यास ज्यांनी धरला आणि साक्षात भगवान दत्तात्रयांची असीम कृपा ज्यांच्यावरती झाली, अशी दत्ता महाराज गुंड. बरोबर ना? बरोबर ना शशिकांत महाराज? तर हे मी का सांगते आहे तुम्हाला, कुठलीही गोष्ट, त्या गोष्टीमध्ये जोपर्यंत आपण स्वतःला वाहून घेत नाहीत तोपर्यंत त्याचं पाहिजे ते फल आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. भक्ती करा, भक्तीचं तुम्हाला फलच प्राप्त व्हावं याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण स्वतःला वाहून घेणं फार गरजेचं. बरेच लोक वाहून घेत नाहीत, वरची भक्ती करतात. वरची भक्ती म्हणजे काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. ही भक्ती झाली का? एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं, काल ऐकून घरी निघाली. घरी जाताना गल्लीत एका छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकला. त्या बाईनं टुपकन उचलला, पदरात घातला, गेली घराला. तिला काय काला कळाला? काहीच नाही कळाला. जोपर्यंत आपण एखाद्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि जी माणसं यशस्वी झालेली आहेत त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय त्याच्यामध्ये. समर्पणाचा भाव आता खूप कमी झालेला आहे समाजामध्ये, कोणत्याही क्षेत्राचा. जो समर्पण कराल त्याचं कौतुक होणार, त्याला यश प्राप्त होणार. मग व्यवहार असेल अथवा परमार्थ असेल, व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट आपण जोपर्यंत जीव लावून, मन लावून करत नाही तोपर्यंत ती गोष्ट साध्य होऊ शकत नाही. जसं की आपण आता महिला मंडळ, तुम्ही भाकरी बनवता, भाकरी बनवत असताना जर त्याच्यामध्ये लक्ष असेल तर पातळ, फुगलेली, न जळलेली अशी सुंदर भाकरी, खमंग, त्याच्यावरती अगदी पापडासारखं कडक एक वरचं पापड आलेलं आहे, अशी भाकरी तयार होईल लक्ष असेल तर. आणि जे खातील ते 100 वेळा तुमचं कौतुक करतील आणि आशीर्वाद देतील, वा रे वा, बायको असावी तर अशी, सून असावी तर अशी, मालकीन असावी तर अशी, कौतुक करतील 10 वेळा जेवण करताना. पण त्याच भाकरीला बनवत असताना तुमचं जर लक्ष त्याच्यामध्ये नसेल, चित्त नसेल, तर भाकरी माणसाला खाण्यायोग्य होणार नाही. चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामी No!
वैष्णवीताई आणि आकाश महाराज दोघांसाठी टाळी वाजवता. कुठलंही काम असू द्या, परमार्थात असेल अथवा व्यवहारातलं असेल, त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. चित्त नाही ना मी तर ते व्यर्थ. एक माणूस भजन करत होता, पूजापाठ चालू होता त्याचा. पूजा करताना त्याची बायको दारात चक्कर मारायला लागली. त्याच्या लक्षात आलं आपल्या बायकोला आपल्याकडे काहीतरी काम आहे. तो म्हटला, का गं तुझं काही माझ्याकडे काम आहे? ती म्हटली, हे पहा पूजा बंद करा आणि माझ्यासोबत एक 10 मिनिट बोला. तो म्हटला, पूजा करत करत बोलतो पण पूजा थांबवून बोलणार नाही. ती म्हटली, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तो म्हटलं, बोल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पूजा चालू आहे ना त्याची, रामकृष्ण हरी पण म्हणते आणि तिला पण बोलते. ती म्हणते, अहो तुम्ही ते तुमचं रामकृष्ण हरी म्हणायचं बंद करा, अगोदर माझ्यासोबत बोला. तो म्हटलं, ते बंद होणार नाही, मी ऐकतोय तो बोलत राहा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली, ऐका आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. याच्या तर हातातलाच देव सटकला खाली. हा म्हटला, अगं मी पूजा करतोय, कोणत्या वेळेत काय बोलावं हेही तुला कळत नाही. ती म्हणते, मी त्याच्यामुळेच तुम्हाला सांगत होते की तुम्ही थांबा, माझ्यासोबत बोला. तो म्हटला, हे बघ, कुणाचे गहू, कुणाची मका, कुणाच्या कुरड्या, कुणाच्या पापड्या खाऊ घातल्यास तू. लोकाच्या एवढ्या शिव्या खाल्ल्या, ती बकरी लहानाची मोठी केलीस. ज्या बाईच्याकडं बकरी आहे ना, ते दिवसातून एक तरी कोणाच तरी बोलणं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कारण बकऱ्या शेतात घेऊन जाताना कधीच त्या नीट रस्त्यानं चालत नाहीत. याच्या घासात पळ, त्याच्या शेतात पळ, हिच्या दारातले हरभरे खा, तिच्या दारातले गहू खा. बरं, त्या बकरीची मालकीन ती पाहत असते की आपली बकरी त्या गव्हाकडे पळाली, पण ही बाई हटकून दुसरीकडे पाहते त्यावेळेला. का हिच्या डोक्यात असतं 4-2 घास खावे बकरीनं, मग हिनं पळत जावं. धाराशिववरून आलेले आमच्या ताई, मला नाव नाही लक्षात राहिलं, कल्पनाताई आणि प्रभावती ताई. याही वेळेला 1-2 वेळा अगोदर आपण कीर्तनामध्ये भेटलो. आजही आलात, मला आनंद वाटला. विठ्ठल विठ्ठल त्या मालकीनबाईची इच्छा असते की आपल्या बकरीनं किमान 4-2 घास तरी दुसऱ्याचे गहू खावेत. तेवढ्या त्या गव्हाची मालकीन यावी, जोरात ओरडते, अगं कुणाची बकरी, लक्ष नाही का? मग ही बाई पळत जाणार ना. या बकरीला ना काही कळतच नाही, हिला काही अक्कलच नाही. गव्हाची मालकीन म्हणते, तिला नाही, तुला अक्कल नाही. तुला वाटत होतं ना 4-2 घास खाल्ले पाहिजे, म्हणून तर तू इकडं तिकडं पाहत निघाली होती. मग तो माणूस म्हटला, अगं कुणाच्या शिव्या, कुणाचे गहू, काय काय खाऊ घातलंस तू, तूही खाल्लंस. आता त्या बकऱ्याचा व्यवहार तू कर, पैसे तुलाच ठेव, मला पूजा करू दे. ती म्हटली, बाई देवच पावला म्हणावं लागेल. व्यवहार माझ्याकडे सोपावला. आणि मग तो पूजा करायला बसला आणि ही बकऱ्याचा सौदा करते. हा पूजा तर करतोय खरं, पण याचं मनच पूजेत लागना. हा म्हणतो, देवा कमी पैशात देईल बरं का, लक्ष राहू दे. रामकृष्ण कमी पैशात देईल, लक्ष राहू दे. रामकृष्ण हरी. देवा तिला एवढं गणित कळत नाही. रामकृष्ण हरी. देवा तिला सद्बुद्धी घाल, बकरी विकायची सद्बुद्धी घाल. देवाला म्हणतोय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देवावरही विश्वास बसना. ज्या पाटावर बसून पूजा करत होता त्या पाटावर उभं राहिला आणि खिडकीतून जोरात तिला बोलायला लागला, कमी पैशाला देशील बघ. रामकृष्ण हरी रामकृष्ण. ती म्हटली, मुकाट्यानं भजन करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पाटावर बसला, देवाला प्रार्थना करतो. जीव याचा तुळतुळ तुटतोय की आता हिनं जर कमी पैशाला बकरे दिले तर हिला उगं फसवतील, फुकट बकरे घेऊन जातील. तेवढ्यामध्ये 4 पायाचा बोका, चुलीवर दूध तापून थंड झालं होतं. तर बोका म्हटलं, याची बायको बकऱ्याचा सौदा करते, हे पूजा करत बसलं, तिसरं घरात कुणी नाही, आता दुधाचा मालक मीच. आणि बोक्याची मांजरीची जात अशी असते पहा. आणि नेमकी माणूस जर उभा असेल तर पायामध्ये गोटाळणार, बसलेला असेल तर पाठीला पाठ घासणार. शेपटी फिरवत म्याव करत, मिशा टाईट करत बोका याच्यासमोरून म्याव म्याव करत निघाला दुधाकडे. हा म्हणतोय, आता बोका दूध प्यायलाच जाणार, करावंच काय ते त्याला कळना. तो म्हणतो, फिशफिश. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोका म्हटलं, फिशफिश कर नाही तर ठिशठिश कर, आता मी दूध पिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणतो, घरात कोणी नाही का? बोका म्हटलं, म्याव, मीच एकटा आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेवटी याला काही कळना, ओरडतोय पण बोका आता दुधात तोंड घालणार. यानं हातातला देव घेतला, थडा त्या बोक्याला फेकून मारला. बोका एवढा पळाला, त्याला कुठं पडावं कळना, तरी त्याचा जीव राहिना. जे पूजा करत होतं, हातात जपाची माळ होती, बोका त्याच्या जवळून चालला, त्यानं फडाम करून माळ फेकली.
पाठीत देवाचा गोटा खाऊन गळ्यात माळ घालून बोका पळाला तो. माळ त्या बोक्याच्या गळ्यात पडली. बोका त्याच्या बायकोच्या पायापासून गेला. बायको म्हटली, बाई ही तर जपाची माळ आपल्या मालकाच्या गळ्यात होती, ही बोक्याच्या गळ्यात कधी गेली? आपली जपाची माळ जर बोक्याच्या गळ्यात जात असेल तर मला सांगा त्याच्यात आपलं चित्त आहे का? नाही. कोणतीही गोष्ट करा त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. एकाग्र व्हा त्याच्यामध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. एकविध करुणे रामना एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मला एकविध, करुणिया मला एकविध, ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. जे भजन करताय तुम्ही त्याच्यात एकाग्र व्हा. सुरुवातीला बोलायच्या ओघात गावकरी मंडळी माझ्याकडनं काही राहिलं. समोर सगळी बसलेली महाराज मंडळी आहे, पण मला सगळ्यांची नावं लक्षात नाहीत बरं, त्याच्यामुळे सगळेजण मला समजून घ्या. मला वाटतं बुदली महाराजांच्या ह्याच्यातून पण मंडळी आलेली आहेत, आता मला अचानक लक्षात येत नाही. असो, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. हा मला लक्षातच येईना, मी पाहते पण लक्षात येईना मला. सगळ्यांचं मनोभावे स्वागत आहे गावकऱ्यांच्या वतीनं. कोणतीही तुम्ही क्रिया करा, व्यवहार अथवा परमार्थ, त्याच्यामध्ये एकाग्र व्हा. भाकरी बनवताय एकाग्र व्हा, भाजी करताय एकाग्र व्हा. कमी मसाल्यामध्ये छान भाजी होईल, चवदार होईल, पण जेव्हा तुमचं मन त्याच्यामध्ये असेल तेव्हा. नाही तर खूप शेंगदाणे, खूप मसाला, बदड 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 सगळं भाजीला घातलं, अशी भाजी झाली, तोंडात घातली की तोंड वाकडं. का? त्याच्यात जीवच नाही, आपला मन नाही त्याच्यामध्ये. परमार्थाच्या बाबतीमध्ये तर आपण भगवंताच्या बाबतीत एवढं समर्पित झालो पाहिजे. जसं की गोपिका वृंदावनामध्ये अशी एक गोपी आहे, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. कदाचित मागच्या वेळेला मी सांगून गेले असेल, देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, कान्हा की पटरानी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. 2 अक्षरी तिचं नाव आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. झोपल्या काका, 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. वेलांटी नाही, उकार नाही बाबा, दोन्ही कानेच आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा. वैष्णवी ते राधा राधा भजन म्हणा बरं. राधा राधा करी बाजरी, राधाली बाजरी, राधा राधा करी बाजरी, कृष्ण राधाली बाबरी. राधा राधा करे बासरी, कृष्ण राधाली बासरी, राधा राधा करे बासरी, कृष्ण राधाली बासरी. भेट तुझी रे युगा युगाची, साथ दिली स्वामन जन्माची. भेट तुझी रे युगा युगाची, साथ दिली अमरात युगा.
राणी भगवान परमात्मावर एवढं प्रेम करते की कृष्ण भक्तीमध्ये त्यांनी स्वतःला एवढं वाहून घेतलं. राधा राणी दह्याचं घुसळण करत होती. दह्याचं घुसळण करत असताना कृष्ण तिला दिसले. कृष्ण भगवंताला पाहिलं की राधा स्वतःला विसरून गेली आणि रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करायला. हरिला पाहुनी भुलली चिता, हरिला पाहुनी भुलली चिता, हरिला पाहुनी भुलली चिता, हरिला पाहुनी भुलली चिता. मंदिर घुसळी डेरा रीता, मंदिर घुसळी डेरा रीता. हो वारियाने हो कुंडल हाले, हो वारियाने कुंडल हाले, हाले हाले हाले. डोळे मोहरीता, डोळे मोहरीता, डोळे मोहरीता राधा चाले, डोळे मोहरीता राधा चाले, मोहरीता राधा चाले. डोळे मोरी राधा चाले, डोळे मोरी राधा चाले, डोळे मोरी राधा चाले. हरिला पाहुणी भुलली चित्ता, मंदिरी घुसळी डेरा रीता. रिकाम्या डेऱ्यामध्ये राधा घुसळण करते. सासू फार कठीण होती. जुन्या काळातल्या सासवा फार डेंजर होत्या बरं. जुन्या काळातली सासू म्हणजे वाघीणच आणि आताची सासू म्हणजे वाघीण नाही, वाघाची वाघाची मावशी माहिती आहे तुम्हाला? लाडोळे काय काळ बदललाय ना आता. काळ बदलला. मी लाडोळ्यातलं अजिबात काही सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगते. तिकडे गेलं की तुमचं सांगायचं. पूर्वी काळ फार कठीण होता जामोद महाराज. एवढं कठीण ना बास रे बास की सुनांना बिचाऱ्या अशा थोरथोर कापायच्या. साऱ्या घरात सासूचा दरारा. पूर्वीचा काळच तसा होता. आता काळ बदललाय. थोडंसं माणसानं काळात शहाणं झालं पाहिजे. काळ ओळखून चाललं पाहिजे. 2024मध्ये सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. तिच्या माहेरचे आल्यानंतर, सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला एकही प्रयोग आज सासूनं करायचा नाही, कारण काळ सासूचा नाही. थोडंसं समजदारीनं घ्यायचं. तुम्हाला देवाचा जप नाही करता आलं तरी चालेल, पण सुनाचं 3 टाईम कौतुक करा. माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाही, एवढंच म्हणा. तुम्हाला सकाळी 9 वाजता तुपातला शिरा खायला नाश्त्याला, एका महिन्यात तर सासू आगडबंब होईल. पण हे वर्म कळायला पाहिजे. तसं लाडोळ्यातल्या बिचाऱ्या सगळ्या सासवा समजदार आहेत. इथं सासू सोनेचं भांडणच नाही. इथली सासू ही देवीचा अवतार आहे आणि सून लक्ष्मीचा अवतार आहे. इथे खूप प्रेमानं राहतात सासू सोना. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं इथं सासू सोनेचं भांडण नाही म्हणून? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती आहेत ना, सफरचंदासारखे गाल. तुम्हाला फक्त सून प्रसन्न आहे. तर काळ पूर्वीचा होता, आताचा नाही. जुन्या काळामध्ये सासूचा खूप धाक असायचा साऱ्या घरात. बिचारी सून, तिला खूप दूध प्यावंसं वाटायचं. चुलीवर लालबुंद तापून थंड झालेलं दूध, दुसरं काही भेटत नव्हतं जुन्या काळामध्ये. त्या सुनाची फार इच्छा असायची की मला दूध खायला मिळावं. पण काय करणार, योगायोग खूप चांगला. सासूबाई गेली काल्याच्या कीर्तनाला आणि सुनबाई म्हटली, बाई आज सोन्याचा दिवस उगवला. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिन. खूप आनंद झाला अमर महाराज. त्या सुनबाईला खूप आनंद झाला. ती म्हटली, आता माझी सासू 2 तास कीर्तन, अर्धा तास जेवण, येणार नाही त्याच्याशिवाय वापस. आता सुनबाईनं चांदीचा ग्लास घेतला, त्याच्यात दूध टाकलं, त्याच्यामध्ये साखर, इलायची
काजू, बदाम, पिस्ता, मनुका, केशर आणि असा चमचा फिरवला. दूध प्यायचं असेल तर चांदीच्या ग्लासात, पाणी प्यायचं असेल तर तांब्याच्या ग्लासात. मग तिनं ते फिरवला चमचा, जाड साय असा कलर आला त्या दुधाला ना, केशरी. आणि तो घोट दुधाचा ग्लास तोंडाला लावला. एक घोट तोंडात धरला, आस्वाद घेते, तेवढ्याच सासूचा आवाज, मनीषा. आता काय विचारता, तोंडातला घोट तोंडातच, बोलताच ना. आता अवघड झालं तिचं. ती म्हणती अगं काय झालं? अगं मांजर आली का? सासूच्या लक्षात आलं मांजर 4 पायाची नाही 2 पायाची आहे. सासू म्हटली जाऊ दे, माझाही काळ सासरवासात गेला, आता माझ्या सुनेला मी सासरवास करायचा. बिचारी थोडीशी समजदार होते. शिक्षण वेगळं आणि समजदारी वेगळी. बरं, सगळ्या शिकलेल्या लोकांना समज येईल असं नाही. समजदारी हा एक सामाजिक गुण आहे. आणि हा शिकण्या म्हणजे व्यवहारातून माणूस शिकत शिकत समजदार होत असतो. खूप शिकलेल्या माणसाकडे समजच येईल असं नाही. खूपच शिकले आणि व्यावहारिक समज जर शून्य असेल तर त्या लोकांच्या घराला बोर्ड असतो, विचारल्याशिवाय आत येऊ नये, परवानगीशिवाय आत येऊ नये, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे बोर्ड वाचणारा नेमकं काय समजायचं, घरात माणसं आहेत का. पण तोच माणूस जर सुशिक्षित आहे आणि समजदार आहे, एक सामाजिक समज आहे, तो माणूस घरात बोर्ड लावणार नाही असं नाही म्हणणार मी, पण त्या माणसाच्या दारातून कोणी याचक रिकामा हातानं उपवाशी पोटी बिना पाण्याचा जाणारच नाही. आणि तो व्यक्ती घरात कमी बसल, अगदी समाजामध्ये जास्त वेळ येईल. सकाळी असेल, कीर्तनाला असेल, कथाला असेल, येऊन बसेल, लोकांचे सुखदुःख विचारेल, शेजाऱ्यांची चौकशी करेल. एक सामाजिक समज असलेली माणसं वेगळे असतात. तर बिचारी ती सासू थोडीशी समजदार होती. तसं राधेची सासू फार कठीण. राधा रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करते, तो सासू तिची रागात आली. राधे लक्ष कुठे तुझं? राधेनं सांगितलं सासूबाई माझं लक्षच नाही हो, माझं लक्ष श्री हरीकडे गेलंय. अभंगाचं पहिलं चरण. हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित, हरिने माझे
हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. ती गवळण सांगते माझं चित्त माझ्याकडे राहिलं नाही. तुकोबारायांनी तिला विचारलं बाई तुझं चित्त कुठे गेलं? ती म्हणते माझं चित्त हरिने हरण केलं. गोपिकांची फार अशी अवस्था होते ना की कृष्ण भगवंताला पाहिलं की कृष्णाकडे त्यांचं मन जावं. काही गवळणी घरकाम करायच्या पण घरकाम करता करता जर कृष्ण भगवान परमात्माचं दर्शन झालं तर त्यांना काही सुचत नव्हतं. एक गवळण उन्हाळ्याचे दिवस होते. आता या दिवसामध्ये तुम्ही कोणती कोणती कामं करता घरात? म्हणजे रोजची भाकरी भाजी स्वच्छता ही तर कामं असतातच पण तुम्हाला आगाऊ कामं असतात या उन्हाळ्यामध्ये. कोणती असतात? काही तर करतच नाहीत काय? लाडुळा, पापड्या, कुरडया, आणखी डाळी, सांडगे, खूप काही बनवतात. बटाटा चिप्स करतात. नवरात्रासाठी तयारी आतापासूनच. तर बाई आंब्याचं लोणचं बनवत होते. लोणचं पण बनवता ना तुम्ही या दिवसामध्ये? मग आंब्याचं कैऱ्याचं लोणचं बनवते. लोणचं बनवत एका बरणीमध्ये भरलं आणि ती बरणी शिंक्यावर ठेवायची होती. हरणी नावाची मुलगी होती तिची. तिनं बरणी शिंक्यावर ठेवायची तर तिची मुलगी शिंक्यावर ठेवली. कारण लक्षच नाही. कृष्ण भगवंताचं चित्त देवाकडे लागलं आणि बरणी अशी कडेला घेऊन फिरायला लागली. मुलगी शिंक्यावर बसल्यानंतर रडायला लागली. ट्याहा ट्याहा करून रडते. तिची सासू म्हणते बाई अगं हरणी कुठे? मग तिचं लक्ष लागलं शिंक्यावर हरणीन काकेत बरणे. हे कशामुळे? भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे पाहावं आणि यांनी स्वतःला विसरून जावं. भगवंताची बासरी वैष्णवीताई, जामवंत महाराज, अमर महाराज सगळ्यांचं कौतुक आहे. खूप छान. आहार सावळिया कशी वाजवली मुरली. भगवंताची बासरी ऐकली ना जामवंत बाबा गोपिका विसरून जायच्या स्वतः. काही गवळण देवाला भांडायला झाल्या. लाडोळ्यातल्या नव्हत्या त्या तरी बरं होतं. देवाला भांडायला गेल्या. कृष्णा बासरी वाजवत जाऊ नको बरं का? कान देऊ नाही का बरं का? जास्त घामाकडे कमी लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्या. त्या गवळीने देवाला भांडायला गेल्या आणि म्हटलं कृष्ण बासरी नको वाजवू. भगवान म्हटले कशामुळे? त्या गवळीने म्हटलं कृष्णा तो बासरी वाजवली ना तर तुझ्या बासरीच्या प्रभावानं चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटते. चुलीमध्ये आपण सुकलेली लाकडं घालतो. सुकलेल्या लाकडाला पालवी फोडण्याची ताकद भगवंताच्या बासरीमध्ये. किती कौतुकाची गोष्ट आहे बरं. भगवंताच्या बासरीनं सुकलेल्या लाकडाला पालवी फुटते आणि आपल्या हातानं लागलेली झाडं जळून जातात. एवढे खतरनाक आहेत आपले हात. भगवंताच्या बासरीनं सुकलेल्या लाकडाला पालवी. काही गवळणी आल्या. कृष्णा आमच्या सासवांचं काय ऐकू नको, बासरी वाजव. म्हणे का? लाला आम्ही सकाळी फुलांचा गजरा केसांना माळतो.
दिवसभरात सुकून जातो. संध्याकाळी तो बासरी वाजवली ना, ती सुकलेली फुलं टवटवीत होतात, पहिल्यापेक्षा जास्त सुगंध देतात. म्हणून तो बासरी वाजवत जा. काय भाव आहे. भगवंताची बासरी ऐकावी, देवाला पाहावं, गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. काही ना तर काही सुचत नव्हतं. बासरी ऐकायला आली आणि काही गवळणी मुरली माझा जीव जडे हरिजा मुरलीवरी जीव जडे कसली जीवाला मुरले जीवाला मुलगी
फार सुंदर, खूप छान. भगवान परमात्माची बासरी ऐकली की गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. काही गवळणी घरकाम करत होत्या. भाकरी बनवत असताना कृष्णाच्या बासरीचा आवाज आला. भाकरी टाकल्या कृष्णाकडे वळाल्या. एकीचे मालक जेवायला मागत होत्या. अगं भूक लागली, भूक लागली. तिनं ताट बनवलंय पण तेवढ्यात बासरी कानावर पडली तर तिनं पक्वान्नाचं ताट म्हशी पुढे ठेवलं आणि भुसाचं टोपलं मालकापुढे ठेवलं. एकीच्या कानावर बासरी आली. ते शृंगार करत होते. तिनं नाकातली नथ कानात घातली. कानातलं झुंबर नाकात, ओठावरची लाली कपाळाला, कपाळावरचं कुंकू नयन में मिश्री विद पर काजल लगाती रही नयन में मिश्री विद पर काजल लगाती रही विद पर काजल लगाती रही फिर पर चंदा खिचड़ी आया मुरली के नाद मुरली के नाद दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी मुरली के नादे दीवानी बनी मुरली के नादे दीवानी बनी मुरली के नादे दीवानी भगवान परमात्माची बासरी ऐकली की गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. शृंगारच त्यांचा बदला बिघडावा. भगवंताला पाहिल्यानंतर त्या स्वतःला विसरून जातात. देहभान विसरतायत. अशी स्वतःला विसरलेली गवळणती म्हणते हरिणे माझे हरिले चित्त. आता व्यवहार नाही राहिला डोक्यात. मला सांगा, जी बाई नाकातली नथ कानात घालते, कानातलं झुंबर नाकात घालते, ओठावरची लाली कपाळाला लावते, कपाळावरचं कुंकू डोळ्यात घालते, तिला व्यावहारिक समज राहिली का? समजतं त्या बाईला? याचा अर्थ तिच्याजवळ बुद्धीतला व्यवहार शून्य झालेला आहे. ती म्हणते अशा अवस्थेत मी घरी कशी जाऊ? अभंगाचं दुसरं चरण.
खूप छान गणेश महाराज, फार सुंदर. जामोन दाबा अमर महाराज दोघांचंही कौतुक, फार सुंदर. आता कशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. ती म्हणते आता मी घरी कशी जाऊ महाराज, माझं चित्त माझ्याकडे राहिलं नाही, व्यवहार माझ्या जाणं होणार नाही, लोक मला नाव ठेवतील. नोहे बरा लौकिक म्हणजे नाव ठेवायची भीती पहिल्यापासूनच आहे. कोणी किती चांगलं काम करा तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. एखादी चूक करा तरी नाव ठेवणार, एखादं चांगलं काम करा तरी नाव ठेवणार. नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील पण नाव ठेवायचा हक्क चुकवत नाही, तो बजावतात लोक. बरं, नाव ठेवणं याचं माणसाला जास्त वाईट नाही वाटू द्यायचं कधी. जर आपल्याला माहिती असेल आपल्या या कृतीमुळे कुठलं सामाजिक नुकसान होत नाही, परंपरेला दाग लागत नाही, ही जर पक्का आपल्याला माहिती असेल आपल्या कृतीतून जगत कल्याणच होणार आहे, कोणाच तरी भलंच होणार आहे, ही जर पूर्ण आपल्याला गॅरंटी असेल तर जगाच्या नाव ठेवण्याचा विचार करू नका. कारण नाव ठेवणं आपल्यासाठी नवीन नाही. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं आपलं नावच ठेवतात ना, सुरुवात तिथूनच आहे आपली. म्हणून जास्त तणाव टेन्शन घ्यायचं. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. एका शेतकऱ्याचा बैल एका विहिरीत पडलं धडामकन. विहीर गाव विहिरीत पडला, धडामकन आवाज आला. अंधार होता, काय आवाज आला, गावकरी जमा झाले. विहीर कोरडी होती. अरे म्हणे काय झालं, म्हणे बैल पडला. भल्या माणसा, आता ती कोरडी विहीर आहे म्हणून ठीक आहे, जर पाण्याच्या विहिरीत पडला असता बैल तर तुझं नुकसान झालं असतं, पटकन बैल काढून घे. तो म्हटला हे पहा, बैल काढायचं म्हटलं तरी 20,000 रुपये लागतील आणि काढला आणि विकला तरी 20,000 येणार नाहीत, असाच मरू दे. काय म्हटलं तो शेतकरी, असाच मरू दे. पण खरं सांगते तुम्हाला, जो सच्चा शेतकरी आहे ना, खरा शेतकरी, तो जेवढं प्रेम आपल्या परिवारावर करतो ना तेवढंच प्रेम आपल्या जनावरावर करत असतो. बरं का, तेवढंच प्रेम करत असतो. काही माणसं खूप आपल्या गाई गुरांवरती, ढोरांवरती, बैलांवरती खूप प्रेम करतात, खूप माया असते त्यांची. बरोबर आहे का जामोन महाराज? खूप त्यांचं प्रेम असतं आपल्या जनावरांवरती. अगदी त्यांना ते वेगळं मानतच नाही, जणू काय आपलं लेकरूच आहे अशी भावना असते. त्या आपला मित्र आहे अशी भावना असते त्या जनावरांसोबत. छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. काही महिला मंडळाला मांजरीचं पिलू खूप आवडतं. लहान पोरांना मांजरीचं पिलू आवडतं. किती माया करतो आपण. काहींची तर एवढी माया होतो जाते कुत्र्याला ताटात घेऊन जेवतात, म्हणजे ग्रामीण भागात नाही. तर हे माया हा विषय आहे. हा खरा शेतकरी कसंच असं कधीच असं आपल्या जनावरांना वाऱ्यावर सोडत नाही. तो म्हटला मरू दे असाच. गावकरी म्हटले काय पागल माणूस आहे, ज्या बैलानं राबराब तुझ्या दावणीला राबला, शेतात त्यानं काम केलं, त्याला आता तू असं सोडून देतो. म्हणे काय करणार, माझी परिस्थिती नाजूक आहे, कुठून पैसे घालू तुम्हाला एवढी. अरे म्हणे तो जर बैल आतमध्ये सडला ना सारा गावात दुर्गंधी पसरल. शेतकरी म्हटलं तुम्हाला तुमचीच काळजी, त्याच्यामुळे तुम्ही म्हणता त्याला काय, तुम्हाला एवढी गावाची काळजी तर घरातला कचरा आणून टाका, त्याच्यावर खाली दाबून टाका त्याला. लोक म्हटले याच्या नादी लागलो तर हा बैल सडल, गावात दुर्गंधी सुटल. लोक गाड्या भरून भरून कचरा आणायचे आणि वरनं टाकायचे त्याच्यावर. पण कुठलंही जनावर घ्या, त्यांना पाठीवर कचरा सहन होत नाही. वरनं पाठीवर कचरा पडला की बैल आता अंग झटकायचा, अंग झटकले कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचं. लोक वरून धडाम धुडूम धडाम धुडूम कचरा टाकून द्यायचे, बैल अंग झटकायचा, त्या मातीवर उभं राहायचा. लोक म्हटले बैलच दबना, जोपर्यंत दबत नाही तोपर्यंत आणा, डालो डालो डालो. लोक माती आणायला, वरनं टाकायला, बैल अंग झटकायला आणि त्याच्यावर उभं राहायला. विहीर गच्च भरली पण बैल दबला. विहीर गच्च भरली, बैल बाहेर निघाला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. आता याच्यातून आपण काय शिकायचंय, लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे, पण आपण फक्त बैलासारखं अंग झटकायचंय आणि त्या कचऱ्यावर उभं राहायचंय, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त अंग झटकायचं. एवढंच करायचं आहे आपल्याला. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण जे मनाचं करताय ते शास्त्रसंमत असलं पाहिजे, शास्त्राला धरून असलं पाहिजे, संतांच्या विचाराला अनुसरून असलं पाहिजे. एवढी गोष्ट सांभाळा, बस आपलं कल्याण आहे. ती गवळण तिला भीती वाटते, लोक मला नावं ठेवतील,
महाराज म्हणतात, खरं तुला काळजी वाटते? ती म्हणते, महाराज अजून एक माझी विनंती आहे, बाहेरच्या लोकांना सांगू नका. पारखी अशी सांगत गोष्टी, घरची कुटी खातील. आपल्या घरी कोण कोण आहेत लक्षात घ्या. परमार्थात जेव्हा माणसाची प्रगती होते तेव्हा अगोदर आपल्याला बाहेरची लोक त्रास देतात. बाहेरचे शांत झाले की घरातले त्रास देतात. घरातले कोणते? आपल्यामध्येच विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार. नाथ महाराजांनी तर एका भारुडात रूपक केलंय, सत्वर पावगे मला भवानी, सत्वर पावगे मला भवानी रोडगा बाई तुला, 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 हो रोडगा बाई तुला भवानी रोडगा बाई तुला, रोडगा बाई तुला भवानी रोडगा बाई तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा बाई तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा बाई, सत्वर पावगे मला भवानी रोडगा बाई तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा बाई तुला, हसरा माझा गावी गेला लवकर तुझा त्याला, हसरा माझा गावी गेला लवकर निर्दय त्याला, सासू माझी दात करते लवकर निर्दय तिला, सासू माझी दात करते लवकर निर्दय तिला, काट किरकिर करत खडून होऊ दे त्याला, दूर करते दूर होऊ दे त्याला, मारून आहुती दे मोकळी कर मला, माझा होऊ दे होऊ दे त्याला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा बाई तुला, 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 रोडगा बाई तुला, रोडगा बाई तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपीव त्याला, नंदेचं कार्ट किरकिर करतय खरू जाऊ दे त्याला, दंभरूपी सासरा, ईर्षारूपी सासू, कामरूपी पती, हे सगळे जे विकार आहेत हे आपल्या आतमध्ये दडलेले आहेत. तर या विकारापासून माझा बचाव कर. बचाव होण्यासाठी पहा, एखादं चांगलं काम करा. आपलं जर खूप कौतुक झालं तर अहंकार होण्याची शक्यता आहे, आणि आपली जर निंदा झाली तर आपल्याला क्रोध निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून हे दोन्ही नको देवा. घरची कुटी खातील. महाराज म्हणतात नको काळजी करू, तो का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही परतोणी. तो पाहिलेल्याच श्रीहरीला वारंवार पहा. हा झाला अभंगाचा भाव. आता आपण थोडक्यामध्ये कृष्णचरित्र पाहणार आहोत, पण तत्पूर्वी भजन करायचं आहे. विठोबा छत्रपती शिवाजी महाराज की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं चिंतन करू. भगवान
देवाची 6 भावंड मारली कंसानं. 7वं देवकीचं मूल रोहिणी उदरी होऊन घातलं. 8व्या वेळेला भगवंतानं वसुदेवजीच्या मनात प्रवेश केला. मग देवकीच्या गर्भात जसं जसं देवकीचं तेज वाढतंय तसं तसं कंसाला भीती निर्माण झाली. कंस भयभीत झाला आणि घाबरलेला कंस, त्याला असं वाटतं की आता हा 8वा येणार, मला संपवणार. सावध आहे, सगळं सैन्य तैनात केलं, पण साऱ्या सृष्टीला आनंद झाला. श्रावण महिना आहे, वद्य पक्ष, अष्टमी तिथी, मध्यरात्रीला भगवान आता कारागृहात प्रगट होणार आहे. सगळ्यांना देवाच्या स्वागताची चाहूल लागली. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा देवाचं स्वागत सगळ्या सृष्टीनं केलं. देवाच्या येण्याची चाहूल लागली आणि पडत्या पावसामध्ये मध्यरात्रीला भगवान परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून कारागृहात प्रगट झाले. बोलिये चतुर्भुज भगवान की जय. चतुर्भुज रूपामध्ये भगवान सांगतात, ताई बाबा काळजी करू नका, मला नंद बाबाच्या वाड्याला नेहून ठेवा. नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला, नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला, हो नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला, मदनेई बदली देते देवी माता आनी लेते, हो माया बदली देते देवी माता आनी लेते, हो नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला, नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला देवाला टोपलीमध्ये घालून नंद बाबाच्या वाड्याला नेहून ठेवलं आणि नंदाच्या वाड्याला देवाला ठेवलं की तिथे देवाचा जन्म साजरा. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, सुधारता यशोदेला, म्हणती हो म्हणती गवळणीला, सुधारता यशोदेला, गवळण म्हणती हो गवळणीला, सुधारता यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, सुधारता यशोदेला. कोणाकोणाला आनंद झाला त्यांनी हात उंच घ्या. ज्यांना खूप आनंद होईल त्यांनी उठून उभा राहून नाचलं तरी चालेल. खरंच आनंद घ्या. किती आनंद आहे.
एक धावी की पुढे काठी बाती झुंड बडे एक धावी की पुढे काठी बाती झुंड बडे एक धावी की पुढे काठी बाती झुंड बडे एक धावी की पुढे काठी बाती झुंड आपण पण उठून उभं राहावं, पण त्या बिचारा घाबरल्या पप्याचा बाप काय म्हणल म्हणून. आणि पुरुष मंडळीला वाटत होतं की आपण पण उठून उभं राहावं, आपण पण थोड्या उड्या मारावं, पण ते पण घाबरले पप्याची माय काय म्हणल. बिचारे घाबरून खाली बसले. पण खूप आनंद, देवाच्या जन्माचा आनंद साऱ्या सृष्टीला झाला. सारं गोकुळ आनंदामध्ये आहे. भगवान लहान आहेत तोवरच काही राक्षस मारले, महाबळ नावाच्या भटाची फजिती केली. आता देव रांगायला लागले. तळवे तळहात तळहात केलीत, तळवे तळहात तळहात केलीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रांगत. तळहात तळहात केलीत, तळहात तळहात केलीत, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. वंदी पैसा गेले कृष्णाचे मागे, येणे येणे वाटली गंगे, नमनी समाज बक्षिले. तळवे तळहात तळहात केलीत, तळवे तळहात तळहात केलीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगत निघाले. रांगत रांगत गाईच्या गोठ्यात जायचे. ते शेणानं अंग भरवून घ्यायचे. आईला म्हणायचे, आई मी कसा का दिसतो? आणि आई म्हणायचे, कृष्णा फार सुंदर दिसतो, पण मागच्या जन्मात का तू डुकर होतास का? भगवान मनात म्हणतात, आई कसं ग ओळखलं तू? मी वराह रूप देखील धारण केलेलं आहे मा. भगवान चालायला लागले. चालता चालता सगळ्या गोकुळामध्ये चक्कर मारतायत. दह्या दुधाची चोरी चालू झाली. गाऱ्हाणे यशोदामाईकडे. यशोदे
भगवान देवाचे गारहाणे घेऊन गवळणी येतात. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. आई कधीच आपल्या लेकराची चूक मान्य करत नाही. यशोदाबाईने त्यांना उलट बोलावं. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळे खेळ का लटकाचे घेता आळगे गोकुळच्या नारी. माझ्या लेकराला आळ घेऊ नका. काही गवळणी म्हटलं याची आई पण ऐकत नाही, याची आई खोड्या थांबत नाही. काळ्या माझ्या घरी येऊन दाखव. भगवान मनात म्हणतात मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला तुम्ही चॅलेंज केलं. गोपाळांना हिचा घर नंबर फोन नंबर पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या. आता हिच्याकडे जायचं. भगवान गेले. ती गवळण घरी जाऊन झोपली. भगवान गेले. दही दूध काय असेल ते चोरून खाल्लं. गोपाळांना खाऊ घातलं. वापस येताना त्या गवळणीची वीण आणि गवळ्याची दाढी दोन्हींची मारली गाठ. भगवान निघून गेले. पूर्वी महिला पहाटे घरकाम करण्यासाठी उठायच्या. आता उठत नाहीत हा भाग वेगळा, पण पूर्वी महिला उठत होत्या घरकाम करण्यासाठी. ती गवळण उठली. गवळी साखर झोपेत होता. त्याच्या दाढीला झटकाच बसला. मला वाटतं तेव्हाची खोडी अजून लोकांच्या आठवणीत आहे म्हणून दाढीच ठेवत नाहीत आता. गाठच नाही बसली पाहिजे. मग ते दाढीला झटका बसला. रागात आला. ए धांगड माझी दाढी ओढते का. ती म्हटली तुम्हीच माझी वेणी ओढली. दोघांचीच भांडणं लागली. हे म्हणते वेणी, ते म्हणते दाढी. पाहिलं दाढी वेणीची गाठ. अहो म्हणे दाढी वेणीची गाठ बसली ना आपण खुशाल भांडणं करतो. मग गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. सुटल काय ती. त्यानं बांधलेली होती कशी सुटल. गाठच सुटे ना. मग गवळण म्हटली आपण कापू. कापायला सुरी आणली. पण ती म्हटली पहा माझी सवासनाची वेणी आहे, मी काय माझी वेणी कापत नाही, तुमची थोडी दाढी कापते. तो म्हटला शांत बस, माझी श्रावण महिन्याची दाढी, माझी दाढी कापायची नाही. पण 50-50 त्याची थोडी दाढी हिची थोडी वेणी मध्ये कापायचं ठरलं. कापायला लागले पण कापिता कापेना, जाळीता जळेना, गाठबाई सुटेना, गाठच सुटेना. परेशान झाले. शेजारच्यानं सल्ला दिला. शेजारचे सल्ला द्यायला एक नंबर असतात बरं का. काही सल्ले ऐकावेत, काही सल्ले सोडून द्यावेत. अहो म्हणे नंदाच्या वाड्याला जा, त्याच्याशिवाय गाठ सुटणार नाही. म्हणे बरं. गवळण तयार झाली पण गवळी हातपाय खोडायला लागला. नाही येणार. कशामुळे. म्हणे मी लग्नात पुढं होतो, आता तुझी वेणी असल्यामुळे तुला पुढं चालावं लागेल, मी पाठीमागं राहील, आता मागं कसं. ती बाई म्हटली आता काय लग्नाचे फेरे घ्यायचेत का, चला मुकाट्यानं. गवळण निघाली. गवळण 7.5 फूट उंच, गवळी 2.5 फूट बुटका. कुणीच जोडा लावला असं काय कोणाच ठाऊक. हे जोड्या लावणाऱ्यांपासून जरा थोडंसं सावध राहिलं पाहिजे आपण. जोडी जरा विचारपूर्वक तरी लाव. ती 7.5 फूट उंच आणि 2.5 फूट बुटका. ती तडा तडा चालायची, हे तुडू तुडू चालायचं. टुन 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 उड्या मारायचं आणि उड्या मारत गेले. सोंग पाहायला सारं गोकुळ जमा झालं. आणि मग नंदबाबाच्या वाड्याला गेले. माफी मागितली, कृष्णा माफी करा आम्हाला, दाढी विणीची गाठ सोडली. गोपाल कृष्ण भगवान की. अशा खूप खोड्या. आई म्हणते माझ्या लेकराची खोडीच थांबाना. जा बरं शाळेमध्ये. निघाले भगवान शाळेत. तिकडे खूप खेळ खेळले.
गेला गुड
आकाश महाराज फार सुंदर, एकदा जोरात टाळी वाजवा आकाश महाराजांसाठी. वैष्णवी ताई. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं. मेरा गोविंद गोपाल गाने लगे, बिट्टी संतों के संग रंग मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे, वो तो गली 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 हरी हरी गुन गाने लगे. तेरा की लगन तेरा हो गई मदन, तेरा की लगन तेरा हो गई मदन. वो तो गली 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 हरी हरी गुन गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन. राना ने विष दिया मानो अमृत पिया, मेरे सागर में सरिता नहाने लगी. मुखला बोलते मुझसे गोविंद कहे, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे. वो तो गली 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 हरे हरे गुन गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन, ऐसी लागी लगन मेरा हो गई खूप खेळ झाला खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख सगळ्यांचे दोरे एकत्र केल्या. गोपाळकाला खाऊ घातला, तोच गोपाळकाला भक्तीचा, प्रेमाचा, आपलेपणाचा, माणुसकीचा, सहिष्णुतेचा काल आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा. तुमच्या सगळ्यांचं मंगलमय जीवन व्हावं, सुख समाधान आरोग्य ऐश्वर सगळ्यांना प्राप्त व्हावं. वर्षानुवर्ष सप्ताहाची परंपरा अधिक ताकदीनं उत्साहानं दिवाळीला जो खर्च करतात त्यातला थोडासा खर्च कमी करा आणि सप्ताहामध्ये ते पैसे भरा. खूप थाटानं सप्ताह पार पाडा. भगवान तुमच्या सगळ्यांचं कल्याण करत. दिवाळीचे लाडू तुम्ही फक्त घरात एकटे खाता आणि जवळच्याच पाहुण्याला खाऊ घालता, पण सप्ताहातले लाडू, इथला प्रसाद आपण सगळेजण एका ताटाला ताट लावून जेवतो. हा खरा महिमा या सप्ताहाचा आहे. बस या सप्ताहासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करू. मला तर पुण्याला कीर्तन आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मला इथे थांबून चालणार नाही. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते, वाणीला विराम देते. आपल्या मठाचं बांधकाम चालू आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. त्या संस्थांच्या बांधकामासाठी मागच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं होतं. याही वर्षी तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, मठाचं बांधकाम चालू आहे, तिथे
मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. खूप लेकरं गोरगरिबाची घडली, नावारूपाला आली, आज समाजामध्ये सन्मानानं जगतात. बस त्या संस्थांचा विकास व्हावा याच्यासाठी तुमच्यासारख्या लोकांच्या सहकार्याची गरज आहे. त्या संस्थांना कुठली राजकीय शासकीय मदत नाही, लोकांच्या रुपयातून संस्थान विकसित होत आहे. कधीकधी माझ्या मनात एक प्रश्न आला होता की महाराष्ट्रभरातून लोकांनी मला मदत केली मठाच्या बांधकामासाठी, मी लोकांना काय दिलं, हा प्रश्न माझ्याच मनानं मला विचारला. तर याचं उत्तरही मला सापडलं. प्रत्येक जिल्ह्याला मी एक कीर्तनकार दिला, महिला, हे सगळ्यात मोठं त्यांची परतफेड केली. म्हणून त्या संस्थांच्या कामासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला जसं शक्य असेल अगदी रुपयापासून आम्ही लोकांची देणगी स्वीकारतो. तुमच्या कष्टाच्या पैशाची एकच वीट मठाला लागू द्या, आम्हाला समाधान वाटेल, चांगल्या कामाला बळ मिळेल आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. या गोष्टीची नोंद घ्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. वाणीला ज्ञानेश्वरा देवा